तर सकाळी उठून आम्ही दोघं पण असं वॉकसाठी गेलतो आणि दीदी मुलांसोबत होती, त्याच्यामुळे दोघांना पण आम्हाला बाहेर पडता आलं आणि दीदीमुळे आम्हाला दोघांना खूप एकमेकासाठी वेळ पण मिळाला होता. नंतर इथं नाश्ता वगैरे केला आणि चेकआउट करून आम्ही नंतर निवतीच्या दिशेने निघालो. तर रस्त्यात आम्हाला असे भरपूर भरपूर काजूचे झाडं वगैरे दिसत होते. खूप बागा होत्या काजूच्या आणि ह्या कवळ्या काजू असतात, खायच्या नसतात हे मला काही माहीत नव्हतं. मी काही विचार न करता दाताखाली धरल्या तर इतका त्याचा चीक माझ्या जिभेला असा उतल्यावनी झालता आणि माझी जीभ दिवसभर अशी रट्ट पडली होती. तर ही चुकी काही तुम्ही करू नका तिकडं गेल्यावर. हा मी आज ड्रेस वेअर केलता आणि साहेब मला म्हणत होते, "तू पंजाबी बायकांसारखी दिसायला लागलीस" म्हणून. नंतर आम्ही निवतीवर पोहोचलो होतो, पण इथं आमच्या निराशाच पदरी पडली. हवामान खराब होतं, त्याच्यामुळे इथल्या सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी बंद होत्या. आम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी करून पाहायचं होतं, तर ते काय आम्हाला करणं झालं नाही. म्हटलं आता चला पुढच्या ट्रिपसाठी पण काहीतरी राखून ठेवावं. म्हणून तिथून पुढं निघालो. तर असे मस्त मस्त खाड्या आम्हाला रस्त्यानं लागत होत्या. तिथून पुढं आम्ही दुपारी जेवणासाठी एका हॉटेलवर उतरलो होतो, पण तिथं काही जेवण छान नव्हतं. इतकी सर्व्हिस पण त्यांची खराब होती. उगं जेवायचं म्हणून आम्ही तिथं जेवलो, तर अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून. नाहीतर असं वाटत होतं की अर्धच जेवण सोडून यावं म्हणून. नंतर आम्ही रत्नागिरीच्या दिशेने निघालो. तर आम्हाला तिथं जायला 6 वाजले होते आणि रस्त्याने फक्त काजूच्या आणि आंब्याच्या बागा लागत होत्या आणि तवराचा इतका छान वास येत होता रस्त्यानं की विचारूच नका. नंतर 6 वाजल्या होत्या म्हणून आम्ही एका बीचवर सनसेट बघण्यासाठी थांबलो होतो. हे रत्नागिरीच्या अलीकडंच होतं. तर खूप छान सनसेट आम्ही इथं पाहिला आणि खूप वेळ आम्ही इथंच बसलो होतो. तिथं भरपूर असे शंख वगैरे गोळा केले आणि घरी पण आम्ही घेऊन आलो ते शंख. तर आता त्या शंखाचं काय करायचं ते आता पुढं बघूच आपण. पण सनसेट आधी तुम्ही बघून घ्या. इतकं छान वाटत होतं की इथून उठून जाऊच वाटत नव्हतं. नंतर आम्ही इथं बराच वेळ घालवला आणि पुढं रत्नागिरीकडं निघालो. तसं आज आम्ही बराच गाडीतच वेळ घालवला होता, त्याच्यामुळे इथून जाऊच वाटत नव्हतं. तर चला आता उद्या काय काय झालं ते तुम्हाला उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगते. बाय.